आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे सोलार प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण आज 5व्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामपंचायत सदस्य जयेश सकाराम कारंडे यांनी फोरथ पार्टनर सोलार कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू केले आहे. सोलार प्रकल्पासाठी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या असून स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. कंपनीकडून बाहेरील कंत्राटदार आणि कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पॅनल क्लिनिंग, गवत कापणी, सुरक्षा रक्षक, हाऊसकीपिंग आणि देखभाल यासारखी कामे स्थानिकांना द्यावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच बेरोजगार युवकांची नोंदणी, रोजगार यादी तयार करणे, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराबाबत पारदर्शक धोरण जाहीर करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्याने हे आंदोलन बेमुदत उपोषणात रूपांतरित झाले आहे. दरम्यान तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कंपनी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका जयेश कारंडे यांनी घेतली आहे. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी बोलावून ग्रामस्थांसमोरच निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता प्रशासन आणि कंपनी यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज, साक्री. दिले होते की तुमच्या ज्याचे उतारे असतील, ज्याचे सातबारे असतील, त्यांच्या प्रत्येक सातबाऱ्याच्या सातबारा मालकाच्या घरातून प्रत्येक एक मुलगा तरी कंपनीमध्ये लावला जाईल आणि त्यांना रोजगाराची उपलब्धता करून रोजगारावरून काढून अन्य बाहेरच्या व्यक्तींना लावून ज्यांची जमिनी गेल्या त्यांना रोजगारापासून दूर केले कंपनीने. त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीने वेळोवेळी तोंडी कंपनीला सोबत साधून कंपनीने वेळोवेळी तोंडी आश्वासन दिले पंचायती गावकऱ्यांना की तुम्हाला लावून देऊ, तुम्हाला कळवण्यात येईल, नवीन वॅकन्सीज वगैरे निघाल्या, पण अद्याप कोणत्याही नवीन मुलाला लावून घेण्यात आलेलं नाही आहे. सगळ्या आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे 16 तारखेपासून. आज आमचा 5वा दिवस आहे. प्रशासनाला तुमच्या मार्फत एवढीच विनंती करतो की आमच्या गावकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आधीच्या तोंडी आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यांचा विश्वास न करता आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 23 तारखेपर्यंत का असेना आम्ही उपोषणाला बसू. असं सांगलं असता त्यानंतर त्यांनी परत सांगितलं की 23ला न घेता सोमवारी घेऊ बा, पण मग हे उपोषण तुम्ही तात्काळ माघार घ्या बा, असं पहिल्या 2 दिवसामध्ये सांगण्यात आलं, म्हणजे 17 तारखेला सांगण्यात आलं.